मला एवढं लो एनर्जी फील होतंय, एवढं लो एनर्जी की आज दिवसाची सुरुवात निराशाने झाली कारण 70.7 वेट आला, विच आय एम नॉट व्हेरी हॅपी अबाउट. आपल्याला पहिल्या दिवशी मोदक खायचा आणि ते ऑलमोस्ट इम्पॉसिबल वाटायला लागले मला. म्हणून विचार केला कार्डिओ जो मिस होतो तो सर्वात पहिले करून घेऊया. सकाळी 10 वाजेपर्यंत 7000 स्टेप्स माझे झाले. त्यानंतर विचार केला की मीलसुद्धा पुश करून बघूया सो दॅट मे बी कार्ब्स कमी होतील. म्हणून मी पहिले कॉफी प्यायलो अँड जस्ट गॉट बॅक टू केलाय क्लायंट्स. प्रॉपर फॅट लॉस, म्हणजे इथून प्रॉपर रिड्यूस झालं आपलं. माझ्यासारखंच क्लायंटसुद्धा फॅट लॉस करत आहेत हे बघून माझा दिवस बेटर तर 100% झाला. देन इट वॉज टाईम फॉर फर्स्ट मील आणि प्री वर्कआउट मील विच वॉज अर्धी चपाती, 1 होल एग, 1 एग व्हाईट, वेजीज आणि थोडी पुदिना चटणी. त्यासोबतच कॉफी पिऊन मी निघालो जिमला. जिमला आज आपला होता फुल अप्पर बॉडी डे, पण पूर्ण मला रेकॉर्ड करता नाही आला गर्दीमुळे. सो पहिला रेकॉर्ड केला विच वॉज अपर बॅक रो, ज्याला मी PR केला 37.5 kgs फॉर 8 reps. सो दॅट वॉज व्हेरी गुड. मला एवढं लो एनर्जी फील होतंय ना की असं वाटतंय आजारी आहे मी, बट इट्स ओके. कॅलरीजमुळे हे सगळं होतंय. सो पोस्ट वर्कआउट मील आता मे बी हॅपीनेस वाढेल, सेरोटोनिन वाढेल. मील झाल्यावर थोडी इम्प्रूव्हमेंट नक्कीच झाली, बट राहिलेल्या गोष्टीसुद्धा खाऊन घेतल्या आणि स्टेप्स तर आपले कंप्लीट झालेले. हा बाय द वे माझा फुल मील प्लॅन आहे जो मी ॲपमध्ये दाखवतो आहे माझ्या, आणि विच इज एक्सक्लुझिव्ह फॉर माय क्लायंट्स ओनली. ते झाल्यावर मग विचार केला की झोपूया, पण स्टील थोडंसं चाललो कारण ती मला सवय मोडायची नाही आहे. दिस वॉज स्लाइटली डिसअपॉइंटिंग डे ड्यू टू द वेट, बट तरीसुद्धा आपण उद्या भेटूया कारण पहिल्या दिवशी मोदक खाणं इम्पॉर्टंट आहे.